अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणारी सराईट टोळी जेरबंद। 2 आरोपीकडून 8,70,000 रुपये किमतीच्या 8 मोटारसायकल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई। अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल चोरीचे गुन्हे नाउघड असल्याने पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस नाउघड मोटारसायकल चोरी गुन्ह्यात समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले। नमूद आदेशान्वये दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। दिनांक 26/5/2025 रोजी पथक राहता पोलीस स्टेशन हद्दीत जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना पथकास गुप्तदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी नामे ओमकार उर्फ भैया शैलेश रोहम याच्याकडे चोरीच्या मोटारसायकल असून तो विक्रीसाठी राहता ते पिंपळस रोड राहता येथे येणार आहे। मिळालेल्या माहितीवरून पथकाने राहता ते पिंपळस रोड येथे सापळा रचून संशयितांचा शोध घेऊन ओमकार उर्फ भैया शैलेश रोहम व सोनू सुधाकर पवार यांना ताब्यात घेतलं। पंचासमक्ष ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन मोटारसायकल बाबत विचारपूस केली। ओमकार उर्फ भैया शैलेश रोहम याने ताब्यातील मोटारसायकल या सोनू सुधाकर पवार व गणेश गोरखनाथ दरेकर यांच्यासह राहता येथून चोरी केली असल्याची माहिती सांगितली। तसेच आरोपितांकडे त्यांनी आणखीन इतर ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याबाबत विचारपूस केली असता नमूद आरोपितांनी अहिल्यानगर, नाशिक, पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे विविध ठिकाणावरून मोटारसायकल चोरी केल्या असून चोरी केलेल्या मोटारसायकल या खटकेळी, देहगाव तालुका राहता येथील काटवनात लपवलेल्या असल्याची माहिती सांगितली। पथकाने पंचासमक्ष आरोपितांच्या ताब्यातील व दहेगाव येथील काटवनातील 8,70,000 रुपये किमतीच्या एकूण 8 मोटारसायकल जप्त केल्या असून मोटारसायकलीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे। आरोपितांनी वाहन चोरी केल्याच्या सांगितलेल्या माहितीवरून अभिलेखाची पडताळणी करून खालीलप्रमाणे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। उर्वरित चोरीचे वाहनांबाबत अभिलेखाची पडताळणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, तर पुढील तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस स्टेशन येथे एका युवकाचा खून झालेला होता। सदर खुनामध्ये भैया शैलेश रोहम तसेच सोनू पवार राहणार साकुरी तालुका राहता हे सदर गुन्ह्यामध्ये फरार होते। स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल चोरीची पण कबुली दिलेली होती। त्याप्रमाणे त्यांच्याकडनं 8 मोटरसायकली या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेल्या आहेत। या सिन्नर येथील खुनाबरोबरच या आरोपींनी राहता परिसरामध्ये एक रॉबरी आणि एक खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पण केलेले आहेत।